कालिदास कोळंबकरजी, प्रसाद स्वामीजी, हेमंत ओगलेजी, शिवाजी पाटीलजी, बालाजी कल्याणकरजी, अभिजित पाटीलजी, दिलीपराव बनकरजी, सुनील कांबळेजी, चंद्रदीप नरकेजी, हिरामण खोसकरजी, हिकमत उडानजी, किसन वानखेडेजी, सुहास बाबरजी, प्रशांत ठाकूरजी, दीपक केसरकरजी, आनंद तिडकेजी, जयंतराव पाटीलजी, दिलीपराव वसे पाटीलजी, संजय केळकरजी, निलेश राणेजी, बाबाजी काळे, नाना पटोलेजी, बापूसाहेब पठारेजी, विनय कोरेजी, ॲडव्होकेट राहुल कुलजी, कैलास पाटीलजी, श्री अमोल खताळजी, श्री संजय मेश्रामजी, श्रीमती सरोजताई अहिरे, श्री अबू आझमीजी, शरददादा सोनवणेजी, नमिताताई मुंदडा, संजय उपाध्यायजी, विजय शिवतरेजी, राजकुमार बडोलेजी, महेश सावंतजी, नितीन राऊतजी, नारायण पाटीलजी, बबनराव लोणीकरजी, मंजुळाताई गावित, किरण लहामटेजी, उत्तमराव जानकर, सत्यजित देशमुखजी, सिद्धार्थ खरातजी, मुरजी पटेलजी, अमित देशमुखजी, आशुतोष काळेजी, डॉक्टर अतुल बाबा भोसलेजी, अमित जनकजी, अनंत नरजी, विठ्ठल लंगेजी, विश्वजित कदमजी, शेखर निकमजी, गोपीचंद पडळकरजी, संजय दरेकरजी, बाबूराव कदम कोहळीकरजी, डॉक्टर ज्योती गायकवाड ताई, श्री काशीनाथ दातेजी, श्री चरणसिंग ठाकूरजी, श्री हारून खानजी, श्रीमती सुलभाताई गायकवाड, श्री मनोज जामसुतकरजी, श्रीमती स्नेहाताई दुबे, श्री गजानन लवटेजी, प्रवीण तायडेजी, किरण देवतळेजी, विक्रम पाचपुतेजी, देवराव भोंगळेजी आणि देवेंद्र कोठेजी अशा एकूण 74 सदस्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. या सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आज तिथीप्रमाणे बलिदान दिवस आहे. त्यांना कोटी कोटी नमन करतो. आणि परवा जयंतरावांनी उल्लेख केला, जयंतराव गेले हा येत आहेत, त्यांनी उल्लेख केला की ज्या दिवशी मी अर्थसंकल्प मांडला त्या दिवशी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. तुम्ही त्याचा उल्लेख केला. खरं म्हणजे माझ्या भाषणाची सुरुवातच छत्रपती शिवरायांना नमन करून झाली. त्यामुळे हे सरकार तरी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना कधी विसरूच शकत नाही. कारण ते होते म्हणून आम्ही आहोत, आमचं अस्तित्व आहे. आज अर्थसंकल्पावर चर्चा करताना काही मुद्दे मला सभागृहाच्या लक्षात आणायचे आहेत. कशा प्रकारे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था विस्तारित होते हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज जगाच्या अर्थव्यवस्थांचा विचार आपण केला आणि महाराष्ट्र हे जर वेगळं राष्ट्र असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातली 30वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था राहिली असती. आणि आता आपण जर विचार केला तर पहिले 35 देशांचा जर आपण विचार केला तर आपण कुठल्या देशांना मागे टाकलाय? महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, बांगलादेश या सगळ्या देशांपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे. आणि जर आपण आपला ग्रोथ रेट सस्टेन करू शकलो तर पुढच्या 2 ते 3 वर्षात UAE आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील आपण मागे टाकू. आपला विस्तार त्यांच्यापेक्षा देखील मोठा होईल. आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपली ग्रोथ कशी आहे तर जयंतराव 2013-14 साल एक बेस इयर म्हणून मी म्हणतो, असं काही कंपॅरिझन नाही, 10 वर्षाचं काहीतरी थोडं आपलं सांगायचं म्हणून. तर 13-14 साली एकूण आपला जो GSDP किंवा GDP होता राज्याचा तो 16 लाख कोटी होता. 10 वर्षामध्ये
16 लाख कोटी महाराष्ट्र निर्माण झाल्यापासनं तर 2013-14 पर्यंतचा महाराष्ट्राचा GSDP 16 लाख कोटी आणि गेल्या 10 वर्षात आम्ही 16 लाख कोटीवरनं 51 लाख कोटी रुपयावर पोहोचलो. प्रभूसाहेब 3 पटींपेक्षा जास्त ही आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार हा या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सरत्या वर्षामध्ये देशाच्या GDP पेक्षा आपला GDP ग्रोथ हा जास्त आहे. आपण 7.9% या दराने विकसित झालो आहोत. हा स्थिर किमतीवर आहे आणि चालू किमतीचा विचार आपण केला तर 10.4% या दराने महाराष्ट्राचा विकास दर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मग साधारणपणे राज्याचं दरडोई उत्पन्न देखील 3,17,800 रुपयावरनं 3,47,903 रुपये एवढं वाढलेलं दिसतं. आता या ठिकाणी दरडोई उत्पन्नामध्ये हे खरं आहे की महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकावर आहे मोठ्या राज्यांमध्ये. पण आपण जर एकूण विचार केला तर आपली GSDP ची ग्रोथ आणि आपला साईज आपण देशातलं पॉप्युलेशन वाईज दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहोत. या दोन्हीचा रेशिओचा जर आपण विचार केला, कारण आपल्याला कल्पना आहे की जेवढं मोठं राज्य असतं तेवढा विकासाचा दर कमी असतो. पण महाराष्ट्राने तो मेंटेन ठेवलेला आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण जर विचार केला तर आपण कर्जाचंही नेहमी बोलतो, मी कर्जाच्या संदर्भात पुढे बोलणारच आहोत. पण आज देशाच्या GDP मध्ये म्हणजे ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9.5% आहे त्याचा देशाच्या GDP मध्ये हिस्सा हा 14.3% आहे आणि देशाच्या GDPत सर्वाधिक हिस्सा असलेलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे. देशातील FDI मध्ये आपण नंबर 1 आहोत. देशातल्या ऑइल व्यतिरिक्त निर्यातीत आपण नंबर 1 आहोत. सॉफ्टवेअर निर्यातीत आपण दुसरे आहोत. देशाच्या स्टार्टअप मध्ये आपण नंबर 1 आहोत. देशाच्या युनिकॉर्न मध्ये आपण नंबर 1 आहोत. बँकांच्या ठेवीत आपण नंबर 1 आहोत. बँकांनी वाटलेल्या कर्जाच्या संदर्भात देखील आपण नंबर 1 आहोत. GST संकलनातही आपण नंबर 1 आहोत. आणि एवढंच नाही तर देशाच्या फॉरेस्ट ऑफ इंडिया रिपोर्ट प्रमाणे वृक्ष आच्छादनातही आपणच नंबर 1 आहोत. ही देखील अत्यंत समाधानाची बाब आहे. आणि मग आपण या ठिकाणी असं म्हणतो की 3 लाख कोटीहून 10 लाख कोटीवर डेट झालं. आता जेव्हा आपलं उत्पन्न 16 लाख कोटी होतं तेव्हा आपल्यावरचं कर्ज जवळपास 3 लाख कोटी होतं. आज आपलं उत्पन्न 51 लाख कोटी आहे आणि आपलं कर्ज 9.32 लाख कोटी आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस वाढलेल्या कर्जाचा आकडा सांगतो त्यावेळी आपण वाढलेल्या उत्पन्नाचा आकडा सांगताना मात्र अखडता हात घेतो. स्टॅटिस्टिक्स हे एकतर्फी मांडलं तर असं वाटतं की काहीतरी डोंगर उभा होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, डेट टू GDP रेशिओ. आज आपण बघा देशामध्ये महाराष्ट्राचा डेट GDP रेशिओ 18.2% आहे आणि तो पुढच्या वर्षी वाढून आपल्याला 20% दिसतोय. पण तो 20% राहणार नाही आहे. याचं कारण आता नवीन टेक्निकॅलिटी प्रमाणे जे 70,000 कोटी रुपये केंद्र सरकारने कर्ज घेतलं आणि केंद्रच परत दाखवणार आहे
देणार आहे, आपल्याला द्यायचे नाही आहेत, ते आपल्याला कारण आपल्या राज्याकरता त्यांनी ते घेतलं कोविडच्या काळातलं, ते आपल्याला दाखवावं लागणार आहे. म्हणून तो 20 दिसतोय, पण तो 20 राहणार नाहीये, तो कमीच राहणार आहे. आता आपल्याला कल्पना आहे की एखाद्या राज्याच्या संदर्भात राज्याची अर्थव्यवस्था चांगली याचे जे परिमाण आहे, त्यातलं एक परिमाण आहे की देशाच्या सकल उत्पन्नाच्या किती टक्के त्या राज्याचं कर्ज आहे. आणि आपण साऊंड राज्य कुठलं म्हणतो, तर 25% आत ज्यांचं कर्ज आहे ते चांगले राज्य आपण असं म्हणतो. महाराष्ट्राचं ते 18.1% आहे. आणि हे का महत्वाचं आहे, देशामध्ये आपल्यापेक्षा चांगलं डेट GDP रेशिओ हा 2च राज्यांचा आहे. त्यातलं एक ओडिसा आहे, जे छोटंसं राज्य आहे, त्यांचा 13.1% आहे. दुसरं गुजरात आहे, ज्यांचा 15.3% आहे. बाकी जर आपण बघितलं काय परिस्थिती आहे बघा, मध्य प्रदेश 30%, राजस्थान 36.8%, पंजाब 46%, हरियाणा 25.5%, हिमाचल प्रदेश 39%, उत्तराखंड 28.2%, बिहार 35%, झारखंड 27%, त्यानंतर पश्चिम बंगाल 38%, मेघालय तर छोटे राज्य सोडून देतो ते सगळे 37च्या वर आहेत. मग इकडे आपण आलो खालची राज्य जी तुलनेनं फायनान्शियली साऊंड मानली जातात, अशी जी काही राज्य आहेत त्याही राज्यांचं आपण बघा, आपण 18%वर आहोत. तेलंगणा 23.8%, कर्नाटका 23%, आंध्र प्रदेश 33%, केरळ 36% आणि तमिळनाडू 25.6%. म्हणजे डेट GDP रेशिओमध्ये आपण जर विचार केला तर कर्ज हे आपल्या सकल उत्पन्नाशी तुलना केल्यानंतर आज या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्यात चांगली वित्तीय स्थिती आपली आहे. आणि मोठ्या राज्यांमध्ये तर निश्चितपणे ते 36% पोहोचले आहेत आणि आपण आजही 18%वर आहोत. आपली कर्ज घेण्याची क्षमता ही अजून भरपूर आहे. कर्ज वाढतं आहे याची चिंता करण्यापेक्षा कर्ज कुठे खर्च होत आहे याची चिंता करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तेही मी पुढे सांगणार आहे की आपण काय नेमकं केलंय. आता परिवर्तन कसं कसं होत गेलंय तेही मी आपल्या समोर मांडतो. आता केंद्रीय करातनं मिळणारा हिस्सा हा केंद्रीय करातनं आपल्याला 2013-14 साली किती पैसे मिळायचे, 16,588 कोटी. ते 16,588 कोटीवरनं 25-26 मध्ये किती झाले, 87,903 कोटी. म्हणजे 5 पटीपेक्षा जास्त. 10 वर्षात 5 पटीपेक्षा जास्त. आणि मला आनंद वाटतो की 16व्या वित्त आयोगाची जेव्हा 8 मेला बैठक झाली होती त्यावेळी आपण व्हर्टिकल डिव्होल्यूशन मध्ये बदल करण्याची मागणी केली होती. आपल्याला माहिती आहे जयंतराव की गाडगिल मुखर्जी फॉर्म्युला हा आजही चाललेला आहे. इन्कम डिस्टंट मेथड जो त्या काळात आला तो इन्कम डिस्टंट मेथड. महाराष्ट्रासारख्या राज्याला ज्याचा GDP जास्त आहे त्याला त्याचं नुकसान आहे. पण आता देशाचा विचार करता सगळ्या सरकारांनी इन्कम डिस्टंट मेथडच त्या ठिकाणी कायम ठेवला. फक्त त्याच्यावर GDPला देणारे मार्क्स हे थोडे थोडे कमी होत गेले, त्याचा आपल्याला फायदा मिळाला. आता आपण यामध्ये कामगिरी आणि कार्यक्षमता हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन अशी मागणी केली होती. ती आपली मागणी केंद्र सरकारने स्वीकारली आणि त्यामुळे 90,000 कोटी रुपयाचा फायदा आता आपल्याला या माध्यमातून होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला ते पैसे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता केंद्र सरकारकडनं जे सहाय्यक अनुदाने मिळतात त्याचाही विचार केला तर 13-14 साली ही सहाय्यक अनुदाने 13,241 कोटी मिळायची. 13,241 ती आता झाली
68,000 कोटी रुपये वार्षिक, म्हणजे हे पण जवळपास 5 पट या ठिकाणी त्याच्यात वाढ झाली आहे. आणि आपण जर या ठिकाणी विचार केला तर दुसरं महत्त्वाचं निकष काय आहे की एखाद्या अर्थव्यवस्थेकडे पाहत असताना डेट जीडीपी रेशिओ सोबत राजकोषीय तूट ही 3% आत असली पाहिजे असं आपण या ठिकाणी म्हणतो. FRBM ऍक्टनी पण ते सांगितलेलं आहे. आपण जेवढी मोठी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांचं बघा, म्हणजे अगदी काल कोणी तेलंगणाचा या ठिकाणी उल्लेख केला की तेलंगणाचं पर कॅपिटा आपल्यापेक्षा जास्त आहेच, कारण हैदराबाद त्यांना मिळालंय, पण त्यांचाही जो राजकोषीय तूट आहे ती 3.5% आहे, 3% आत नाही आहे. महाराष्ट्राने लाडकी बहीण योजना चालवली, शेतकऱ्यांना मोफत वीज दिली, हे सगळं करूनही राजकोषीय तूट आपली 2.78% आहे, 3% आत आहे. आणि दुसरं महसुली तूट, म्हणजे आपण जर महसुली तुटीचा विचार केला तर तीही 1% कमी असली पाहिजे असल्या आपल्या FRBMने सांगितलेलं आहे. आपली महसुली तूट 1% आत ठेवण्यात आपल्याला जे यश आलेलं आहे ते याही वर्षी आलेलं आहे. आणि आपण विचार केला तर अगदी 19-20चा काळ आपण बघितला तेव्हाही आपण 41,000 कोटीची महसुली तूट होती, ती आता 40,000 कोटीवर आपण आणली आहे. एकूण अर्थव्यवस्था वाढवून देखील, त्यामुळे त्याही बाबतीत मला असं वाटतं की जो फिस्कल प्रुडन्स आहे तो आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू शकलो. आणि मग महसुली जमा, राज्यामध्ये जी महसुली जमा आहे ती 13-14 साली आपली महसुली जमा किती असायची, ती असायची 1,55,000 कोटी रुपये. मी राऊंड फिगर करतोय, ते बाकी शिल्लक सोडून देतो. 1,55,000 कोटी रुपयावरनं ती 6,16,000 कोटी रुपयांवर 10 वर्षामध्ये पोहोचली. आणि कर्जाचं प्रमाण देखील हे आपण जर म्हटलं साधारणपणे त्यात काही फार फरक नाही आहे. 13-14 साली हे प्रमाण 16.90% म्हणजे 17% होतं, ते 18.5%वर गेलंय. त्यामुळे आपण जर, आणि हे जाण्याचं मेन कारण आहे 2 कोविडचे वर्ष आहेत की ज्या 2 कोविडच्या वर्षांमध्ये आपल्याला अतिरिक्त कर्ज घेण्याची परमिशन मिळाली आणि ते अतिरिक्त कर्ज आपण घेतलं, पण काही हरकत नाही. त्यासोबत आता भांडवली खर्च, कारण आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की तुम्ही कर्ज तर एवढं घेताय, भांडवली खर्चात काही वाढ झाली आहे की नाही. भांडवली खर्च केला तरच राज्य त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं टिकणार आहे. आणि म्हणून 13-14 साली आपला भांडवली खर्च होता वर्षाला 25,129 कोटी, 25,129 कोटी. आता तो किती झालाय, आता तो झाला आहे पॅरास्टेटल सहित 2 लाख कोटी. आणि अगदी प्युअरली पॅरास्टेटलचा आपण का पकडतो की ज्यांना आपण कर्जाची हमी दिली आहे आणि त्यांचं कर्ज करता आपण अकाउंट फॉर करतो आणि त्याचे पैसे देखील आपण RBIला भरतो, त्यामुळे आपल्या कर्जात ते दिसतात. त्यांच्या सहित तो 2 लाख कोटी आहे. आणि त्यांना काढूनही टाकलं म्हणजे उदाहरणादाखल MSRDC किंवा अजून असे आपले जे पॅरास्टेटल्स आहेत ते काढून टाकले तरीही आपला खर्च 1,17,376 कोटी रुपये, म्हणजे 25,000 कोटीवरनं आम्ही 2 लाख कोटीवर पोहोचलोय 10 वर्षांमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या तुलनेनं कर्ज वाढलं त्याच्या कितीतरी पट तुलनेनं आपण
भांडवली गुंतवणूक या ठिकाणी वाढवलेली आहे. प्रभूसाहेब आमचे म्हणाले राज्यावर कर्ज अधिक आहे, तर मी म्हटलं आपण सोप्या शब्दात सांगावं. प्रभूसाहेब, मी तुमचं निवडणुकीचं ॲफिडेव्हिट बघितलं. तुमच्या निवडणुकीच्या ॲफिडेव्हिटमध्ये तुमची संपत्ती 14 कोटी आहे आणि तुमच्यावर दायित्व म्हणजे कर्जच म्हणू त्याला हे 3,54,00,000 आहे. आता हे दायित्वाचा विचार केला तर तुमच्यावर दायित्व किती आहे? 25.28% आणि महाराष्ट्रावर 18%. आता या दायित्वाने मला सांगा तुम्ही कर्जबाजारी होणार का? तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार का? नाहीच, शक्यच नाही आहे. अरे आमच्यासारखे मित्र आहेत तुमच्यासोबत, काय चिंता करता, पण नाहीच. म्हणून म्हटलं सोप्या शब्दात लक्षात घ्या की जसं हे कर्ज घेतल्यामुळे तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार नाही, तुम्ही कर्जबाजारी होणार नाही, ती परिस्थिती महाराष्ट्राची तुमच्यापेक्षा थोडी उत्तम आहे. आता आमचे जयंतराव तर थेट मणकर्णिका घाटावर पोहोचले. मला आनंद वाटला जयंतराव मंदिराचं, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला, चांगला उल्लेख केला. मला अतिशय आनंद आहे, कारण शेवटी आपण धार्मिक लोक आहोत आणि अहिल्या माता तर अशा आहेत की ज्यांनी संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस परकीय आक्रमकांनी धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली होती, ती सगळी स्थळं तयार करण्याचं काम हे अहिल्या मातांनी केलं. अर्थात तुमच्याही सरकारला अहिल्यादेवींचा सन्मान करण्याची संधी होती, पण 66 वर्षात तुम्ही अहमदनगरचं नाव अहिल्यानगर नाही केलं. आणि आता ठीक आहे, तुम्ही थेट उत्तर प्रदेशात गेलात, मणकर्णिका घाट तोडला आणि काय काय केलं, काही खरं नाही. मणकर्णिका घाटाचं संवर्धनाचं काम चाललेलं आहे. हा ASI प्रोटेक्टेड आहे, त्यामुळे याची प्रत्येक गोष्टीची परवानगी ASI कडनं घ्यावी लागते. जसं आपण रायगडाचं संवर्धन करतो तसंच मणकर्णिका घाटाचं संवर्धन होत आहे. आणि तिथे जे काही आहे अंत्यसंस्कार घाट, लाकूड ठेवण्याची जागा, धार्मिक विधीची जागा, मुंडन जागा, इतर बसण्याची जागा, प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, या सगळ्या गोष्टी तिथल्या सर्व मूर्तींचं जतन करण्यात आलेलं आहे. आणि यासोबत मणकर्णिका घाटावर असलेल्या मसनाथ मंदिर, महाकाल मंदिर, तारकेश्वर महादेव मंदिर आणि अन्य मंदिरं आहेत, त्याचं संवर्धन केलं जात आहे, तेही ASIच्या मार्गदर्शनाखाली. जसं आपण आपल्या ज्योतिर्लिंगांचं करतोय तशाच पद्धतीनं कुठलंही मंदिर तोडलं जाणार नाही, कुठलीही मूर्ती काढली जाणार नाही. उलट हा घाट वापरणं अधिक सुविधाजनक व्हावं या संदर्भात हे काम चाललेलं आहे. आणि त्या संदर्भातले सगळे फोटो देखील मी घेऊन आलोय, नंतर तुम्हाला पाठवून देतो की आज काय परिस्थिती आहे आणि नंतर त्याचं काय होणार आहे. आणि त्याचे जे मान्यता सगळ्या ASIने दिलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यासारख्या माणसांनी तरी अशा नरेटिव्हच्या भानगडीत पडू नये. हुशार माणसं जी असतात त्यांनी आकड्यातनं, तर्कातनं आपला नरेटिव्ह तयार केला पाहिजे. आता जयंतरावनी बावनकुळे साहेबांवरच आक्षेप घेतला. तुम्ही त्यांना घेऊन गेले नाही म्हणून त्यांनी आक्षेप घेतला. कोराळीच्या मंदिरात त्यांनी सांगितलं, एवढंच एक कारण आहे. पण हे खरं नाही आहे जयंतराव. आपण या ठिकाणी सगळ्यांकरता पैसे ठेवलेले आहेत. काही आराखडे आधी आले आहेत, काही नंतर आले आहेत, काही चालू स्कीम आहे. भीमाशंकरचा आराखडा आहे, घृष्णेश्वरचा आराखडा आहे, औंढ्यानाथनाथचा आराखडा आहे, त्र्यंबकेश्वरचा आणि परळी बैजनाथचा आता नवीन आराखडा 300 कोटी रुपयाचा. त्या ठिकाणी आत्ता आपल्या शिखर समितीत आलेला आहे. जुना चालू आहे, त्याला पैसे दिले आहेत, पण त्यानंतर असं लक्षात आलं की याला रिवाईज केलं पाहिजे. विशेषतः ज्यावेळेस अजितदादा होते तर अजितदादांनी देखील आम्हाला विनंती केली होती की हा रिवाईज आराखडा घ्या.
आणि म्हणून आपण तो रिवाईज करून तो आपल्या याच्यामध्ये आणलेला आहे. त्यामुळे त्यालाही आपण जे काही पैसे आहेत ते देणार आहोत. आपण बघा, देऊ, भंडारा, पंढरपूर, आळंदी, डोंगर, शेगाव, तुकडोजी महाराज, मोजरी, सगळं आता इतकं मी सगळं वाचून दाखवत नाही, पण असं फक्त बावनकुळे साहेबांना दिलं आणि इतरांना दिलं नाही हे योग्य नाही. तर हा, आणि तुम्ही तरी नेलं नाही त्यांना. ते म्हणतात पहिला निधी तुम्हीच दिला होता आणि तरी नेलं नाही, म्हणून प्रॉब्लेम आहे. बरं, तुम्ही परत काय जयंतराव सिलेक्टिव्ह आकडेवारी दिली. तुम्ही सांगितलं 59% निधी बजेटमध्ये भाजपला, 22% शिवसेनेला, 19% राष्ट्रवादीला, असं तुम्ही सांगितलं. आता ठीक आहे, आमच्याकडे संख्याबळ जवळपास असंच आहे. पण 2022 मध्ये काय झालं होतं? 22 मध्ये तुमच्याकडे असलेला सर्वात मोठा पक्ष शिवसेना, त्यांना मिळाले 16%, काँग्रेसला मिळाले 26% आणि तेव्हाच्या राष्ट्रवादीला मिळाले 57%. आम्ही तर 137 आहोत. 137. तुम्ही किती होतात? 54. त्यामुळे मला असं वाटतं की मुळात आपल्यालाही हे माहिती आहे, असे विरोधी पक्षात आम्ही मांडतो, तुम्ही मांडता, हे मांडलंही गेलं पाहिजे. पण शेवटी कोणाकडे कुठली खाती आहेत याच्या आधारावरही ते बरेच वेळा निधी मिळतो. आणि अनेक वेळा असंही असतं की काही खात्यांमध्ये, उदाहरणादाखल आता नगर विकास खातं आहे, नगर विकास खात्यामध्ये MMRDA आता जवळपास आपण 1 लाख कोटीची कामं करतो. ते थोडे आपल्या बजेटमध्ये दिसतं. सिडकोमध्ये कामं करतो, थोडी बजेटमध्ये दिसतं. पण काही हरकत नाही, मी तुम्हाला आठवण करून दिली. हे दिलं ना, असं नाही. आणि म्हणून अनेकांना हा प्रश्न पडतो की हे 1 ट्रिलियन 5 ट्रिलियन तुम्ही बोलता, हे शक्य आहे का? मागेही सांगितलं की आपण आता 660 बिलियनवर पोचलो, म्हणजे 340 बिलियन अजून आपल्याला पाहिजे आहेत. आता मागच्याच वर्षाचा जर आपण विचार केला तर मागच्या एका वर्षामध्ये आपण जवळपास 55 बिलियन ॲड केले आहेत. त्यामुळे आपल्याला 30 पर्यंत करायचं होतं, पण अगदी हाच रेशिओ राहिला तरी देखील आपल्याला 5 ते 6 वर्ष लागतील. कारण आपल्याला जायचं किती आहे? 1000 बिलियनवर जायचं आहे. आणि आपण जर आपल्या EACने जे सांगितलं आहे त्याचा विचार केला, कारण काय गोलपोस्ट शिफ्ट होतं. $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये डॉलरची किंमत ही सारखी बदलत असते. स्थिर किमतीचा जर विचार केला आपण, ज्यावेळेस आपण हा प्लॅन रोल आउट केला त्यावेळेच्या स्थिर किमतीचा जर आपण विचार केला तर आपण 2029 मध्येच $1 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ. पण आपल्याला ॲक्च्युअल आजचा जो रेट आहे याचा विचार केला तर कदाचित 30 मध्ये 31 मध्ये आपण हे पूर्ण करू, कारण एखादं वर्ष मागे पुढे होईल. आणि मग 5 ट्रिलियन आपण 47 पर्यंत असं कसं म्हणता, असं जर कोणी विचारलं तर आपण कोविड नंतरचा जर आपण समजा 22 नंतरचा आपला नॉमिनल ग्रोथ रेट बघितला, नॉमिनल, तर तो 14%, 14% आहे. आणि या ग्रोथ रेटवर तुम्ही इयर ऑन इयर जर बिल्टअप करत गेलात, अगदी हाच ग्रोथ रेट राहिला तरी 47 साली तुम्ही $5 ट्रिलियन असाल. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही आकड्यांची फेकाफेक नाही आहे. हां, एखादं वर्ष इकडे तिकडे होऊ शकतं, जसं आता वॉर आला, आता किती दिवस चालतो माहीत नाही, त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो माहीत नाही, अल निनोचा काय परिणाम होतो, पण असं एखादं वर्ष असतं. त्यामुळे एखाद वर्ष गोलपोस्ट इकडे तिकडे होईल, पण देशातला पहिला
ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था पहिली देशातली महाराष्ट्रच होणार आणि निश्चितपणे आता त्या गोल पोस्टकडे आपण पोहोचलो आहोत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भातला विषय देखील या ठिकाणी मांडण्यात आला आणि त्यामध्ये तरतूद कमी करण्यात आली असं सांगण्यात आलं. हे खरं नाही आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपली जी तरतूद आहे ती तरतूद आपण वाढवलेली आहे आणि एकूण आपण जर विचार केला तर 14,300 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये. आणि आता याच्यामध्ये विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आपण बघा 2022 पर्यंत सर्वांना घरे अशा प्रकारची जी घोषणा होती ती घोषणा कशावर आधारित होती? ती होती 2011च्या 12च्या SCCC सेन्ससवर. SCCC चा जो सोशिओ इकॉनॉमिक सेन्सस झाला होता त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे बेघर दाखवले होते, देशात जेवढे बेघर दाखवले होते त्यांना 2022 पर्यंत घर द्यायचं होतं आणि त्यानुसार तो आकडा आपण पूर्ण केला. पण नंतर असं लक्षात आलं की हा सेन्ससच बोगस होता, हा योग्य झाला नव्हता SCCCचा. आणि म्हणून मला आठवतं की त्या काळामध्ये मी स्वतः महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन देऊन आवास प्लस पोर्टल उघडायला लावलं आणि पुनश्च सर्वेक्षण करायला लावलं आणि 2018 साली ते सर्वेक्षण पूर्ण झालं आणि त्या सर्वेक्षणामध्ये 30 लाख अजून महाराष्ट्रामध्ये लोक निघाले की ज्यांना घरं नव्हती किंवा ज्यांनी रजिस्टर केलं त्याच्यामध्ये. आणि मग केंद्र सरकारला आपण ही विनंती केली मागच्या वर्षी आणि मला सांगताना आनंद वाटतो एका वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केली. आणि एवढंच नाही तर आम्ही सांगितलं की हा आकडा 19चा आहे, कदाचित याच्यात 4-5-10 लाख रुपये अजून वाचले असतील. पुन्हा पोर्टल उघडलं आणि पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन आपण केलं, ते आता फायनल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामविकास विभागाचं मी अभिनंदन करेन. ग्रामविकास विभागाने 1 महिन्यात 30 लाखापैकी 27 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन करून त्यांचं घरकुल मंजूर करून पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये नेला. आणि आता जवळपास मला असं वाटतं की त्याच्यामध्ये 25.6 लाख लाभार्थ्यांचा पहिला हप्ता झालाय. त्यांनी पहिल्या हप्त्याचं काम चालू आहे. त्यातले 15 लाख लाभार्थी असे आहेत की जे आता दुसऱ्या हप्त्याला पोहोचले आहेत आणि 4 लाख घरकुलं पूर्ण झाली आहे. रेकॉर्ड स्पीडमध्ये हे काम आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि विशेषतः आपण दिलेल्या अनुदानातही आता वाढ केलेली आहे आणि ती वाढ करताना ही जी 30 लाख घरं आहेत पहिल्या दिवसापासून रूफटॉप सोलरची घरं असणार आहेत, त्यांना विजेचं बिल येणार नाही. यासोबत आपण अतिक्रमितांचे जे काही पट्टे आहेत ते पट्टे त्या ठिकाणी नियमित करायचे, अशा अनेक त्या ठिकाणी योजना घोषित केलेल्या आहेत. जल जीवन मिशन या संदर्भात चर्चाही झाली, अडचणी निश्चितपणे आहेत. पण मला सांगताना आनंद वाटतो की कालच केंद्रीय मंत्रिमंडळाने सगळ्या शंका कुशंका दूर करत या ठिकाणी 8.69 लाख कोटी रुपये हे जल जीवन मिशनला नव्याने अलॉट केले आहेत. आज महाराष्ट्रात 81% लोकांना नळाने पाणी पुरवठा करण्याच्या योजना या आपण त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. आपण जर विचार केला
तर राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत 51,560 योजना राबविण्यात येत असून त्यापैकी 26,499 योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित ज्या योजना आहेत त्यामध्ये 75% 99% काम झालेल्या योजना 8,766, 50% ते 75% काम झालेल्या योजना 7,669 योजना, 25% ते 50% 4,953 योजना, 25%च्या आत ज्यांचं काम आहे 3,354 योजना आणि ज्यांचं कामच सुरू झालं नाही अशा 367 योजना आहेत. या सगळ्या योजनांची नव्याने त्या संदर्भात आखणी करणं, जिथे सोर्स प्रॉब्लेमॅटिक आहे तिथे नवीन सोर्स बघणं, फेर प्रशासकीय मान्यता देणं, अशा पद्धतीचं एक काम करण्यात आलं आहे. आणि सातत्याने एक गोष्ट आपल्या सभागृहासमोर येते आणि ती खरी देखील आहे की जवळपास 15,000 कोटी रुपयाची देणी ही जलजीवन मिशनची या ठिकाणी बाकी आहेत. मला आता सांगताना आनंद वाटतो की या वर्षामध्ये यापैकी 12,800 कोटी रुपये हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार तरतूद झाली आहे ते आपल्याला मिळणार आहे. 12,800 कोटी रुपये. बाकी आपण मग काही अजून ऑनगोईंग योजना असतील, काही आपण कर्ज घेणार आहोत. त्यामुळे हा जो काही एक तिढा जलजीवन मिशनचा निर्माण झाला होता, हा नाही 1400 कशी आहे यावर्षी 1400 + 1400 अशी 2800 आणि 5,000ची पुढची 5,000 मॅचिंग घालावं 50%ची आहे ना, ते देत नाही म्हणून आपण देत नाही आहोत. त्यामुळे असं 12,800 कोटी रुपये हे या वर्षात आपल्याजवळ उपलब्ध असणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी जलजीवन मिशनच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण दूर करणार आहोत. एक मुद्दा या ठिकाणी आला की बाबा तुम्ही मुख्यमंत्री बळीराजा शेतपाळन रस्ता योजना घोषित केली पण याला निधी नाही दिला. खरं म्हणजे अतिशय उत्तम योजना आहे. 100% यंत्रसामुग्रीचा उपयोग करून आपल्याला हा रस्ता बनवता येणार आहे. याकरता गौण खनिजावर स्वामित्व शुल्क आपण माफ केलेलं आहे आणि मुर्मीकरणाकरता 15 लाख रुपये त्या ठिकाणी आपण प्रति किलोमीटर दिले आहेत. आमदार जे आहेत स्थानिक त्यांच्याच अध्यक्षतेखाली समित्या त्या ठिकाणी निर्माण करतो आहोत. आपण प्रत्येक कामाचं जिओ टॅगिंग आणि कोर कटिंग आपण करतो आहोत. आणि जी काही वेगवेगळी प्रकरणं आहेत ते सांगून आपल्याला वेळ घेत नाही, पण आमचे महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. सगळ्यांनी खूप मेहनत करून चांगली योजना तयार केली आहे आणि याकरता 1,000 कोटी रुपये आपण राखून ठेवलेले आहेत बजेटमध्ये आणि जेवढे लागत जातील तेवढे पैसे आपण देऊ. कारण शेतपाळन रस्ते हा सगळ्या शेतकऱ्यांकरता आणि ग्रामीण भागाकरता एक महत्त्वाचा विषय आहे. आणि आपली जुनी योजना जी कॉन्व्हर्जन्सची आहे, ज्याच्यामध्ये नरेगा म्हणजे आता जी रामजी ती चालूच राहणार आहे, ती काही आपण बंद करणार नाही आहोत. पण या योजनेमुळे अत्यंत वेगाने आपल्याला हे काम करता येईल. एक विषय आला की गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात सामाजिक न्यायाला 38% कमी निधी दिला. हे काही खरं नाही आहे. सामाजिक न्यायाला आपण मागील वर्षीपेक्षा जास्त निधी दिलेला आहे. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर हेही खरं नाही आहे की पैसे खर्च झाले नाही. किंबहुना अजून या ठिकाणी 31 मार्च यायचा आहे पण वितरित निधी जो आहे तो जवळपास 76% आहे आणि त्या 76%च्या 87% एवढे पैसे खर्च झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की सगळा हिशोब 31 मार्चपर्यंत येईल, त्यावेळेस याची जुळणी होईल. त्यामुळे कुठेही याच्यामध्ये कपात किंवा हे पैसे खर्च झाले नाहीत अशी परिस्थिती असणार नाही. यासोबत आदिवासी विकास विभागाचा जर आपण विचार केला तर त्याही ठिकाणी हीच परिस्थिती आहे
जवळपास 83% निधी आपण वितरित केलेला आहे. खर्च 70% झालेला आहे. पण 31 मार्चपर्यंत आपल्याला माहिती आहे की उर्वरित खर्च आपला तो त्या ठिकाणी बुक होतो. त्यामुळे कुठेही आपण या दोन्ही निधीमध्ये कपातही केली नाही. खर्चामध्ये 38% 40% वगैरे नाही, 83% आत्तापर्यंत हा खर्च आपला पोचलेला आहे. आणि या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनाला आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे. क्रीडा प्रबोधिनीच्या संदर्भातही चांगला मुद्दा जयंतराव आपण उपस्थित केला आणि निश्चितपणे आपण क्रीडा प्रबोधिनीवर मोठ्या प्रमाणात खर्च करतो आहोत आणि आपले साधारणपणे जी काही या ठिकाणी परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स देखील चांगला आहे. अर्थात आपण जे सांगितलं 23-24चा परफॉर्मन्स हा आपला खूपच चांगला होता. बाकी 22-23, 24-25, 25-26 हे जवळपास सारखे आहेत, पण 23-24ला मात्र आपण 122 पदकं मिळवली होती. त्यामुळे निश्चितपणे तसाच परफॉर्मन्स दरवर्षी कसा करता येईल या संदर्भात त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचं काम आपण करू. जलसंपदा विभागाच्या संदर्भात देखील सांगत असताना मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की सातत्याने आपण म्हणतो की तुमचं किती सिंचन क्षमता निर्माण झाली हे तुम्ही सांगत नाही आणि मग त्याचे आकडे नाहीत आणि इतके पैसे खर्च होतात. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आपला जो जल आराखडा आहे त्या जल आराखड्यामध्ये महाराष्ट्राची अंतिम सिंचन क्षमता 81 लाख हेक्टर इतकी आपण त्या ठिकाणी अंदाजित केलेली आहे की अंतिम पोटेन्शियल किती जे आपण प्राप्त करू शकतो तर ते 81 लाख हेक्टर आहे. अर्थात आता हे चेंज होणार आहे कारण हे 81 लाख हेक्टर आपण ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस आपण नदीजोड प्रकल्प पकडले नव्हते. तर नदीजोड प्रकल्पाशिवाय 81 लाख हेक्टर आपली अंतिम सिंचन क्षमता आहे. त्यापैकी आत्ता जून 2024 अखेरपर्यंत पूर्ण आणि आताचे बांधकामाधीन प्रकल्प याच्या माध्यमातून जी सिंचन क्षमता आपण निर्माण केलेली आहे ती आहे 57 लाख हेक्टर. म्हणजे अंतिम सिंचन क्षमतेच्या 70% 70% आपण सिंचन क्षमता तयार केलेली आहे. आणि अगदी मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचं कोणी बोललं म्हणून सांगतो, मराठवाड्याची अंतिम सिंचन क्षमता ही 17 लाख हेक्टर आहे. त्यापैकी 12.68 लाख हेक्टर आपण तयार केली आहे आणि 2.43 लक्ष हेक्टरची कामं चालली आहेत. म्हणजे दोन्ही मिळून 17 लाख हेक्टर पैकी 15 लाख हेक्टरची सिंचन क्षमता आपण अचीव करणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की आपण लक्षात घेतलं पाहिजे की मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं जी आहेत ही कामं चाललेली आहेत, ज्यामध्ये 3123 लघु प्रकल्पांपैकी या ठिकाणी 3000 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 69 मोठ्या प्रकल्पांपैकी नाही, एक मिनिट काहीतरी चुकतं, थांबा, 110 लघु आणि 69 मोठे इतके प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. बाकी आपले प्रकल्प जे आहेत ते बांधकामाधीन आहे. आणि यासोबत नदीजोड प्रकल्प जे आहेत ते अत्यंत वेगाने पुढे चालले आहेत. विशेषतः मराठवाड्याकरता जो वरदान ठरणार आहे उल्हास खोऱ्याचं पाणी हे मराठवाड्यामध्ये नेण्याच्या संदर्भात आपला जो प्रकल्प होता याचा प्री फिजिबिलिटी रिपोर्ट आता आलेला आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपण अपेक्षित केलं होतं 54 TMC पाणी, पण प्री फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये 78 TMC पाणी हे उल्हास खोऱ्यातनं आपल्याला मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात नेता येईल. 87,000 कोटी रुपयाचा प्रकल्प असणार आहे. आता प्री फिजिबिलिटी रिपोर्ट हा आल्यामुळे आणि तो वायबल आल्यामुळे आता याचा DPR बनायला सुरुवात झाली आहे. पुढच्या 4 महिन्यामध्ये याचा DPR बनवून मग त्याला सगळ्या मान्यता आम्ही घेऊ. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही दुष्काळ मुक्तीकडे आपली जी वाटचाल चालली आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने चालली आहे. दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदीजोड प्रकल्प
68 TMC हा पुढे गेलेला आहे. जवळपास 33,000 क्षेत्राला त्याचा लाभ होणार आहे. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड प्रकल्प 3.55 TMC. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ही सिंचन क्षमता आपण तयार करू शकणार आहोत. आणि दमणगंगा पिंजाळ त्याही संदर्भात आता आपण याचं रिइंजिनिअरिंग सुरू केलं आहे. कारण या प्रकल्पाचं म्हणजे खरं तर 1980च्या नॅशनल प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅनमध्ये आलेला हा ज्यावेळेस 80 साली 30 आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्प हे सरकारने मान्य केले त्यातला प्रकल्प आहे दमणगंगा पिंजाळ. पण त्याचं काही झालं नव्हतं. आपण ते आता अंतिम टप्प्यात आणलेलं आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुजरातमधलं सबमर्जन्स असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात तिथनं आपल्याला कॉपरेशन मिळत नव्हतं. किंबहुना ते आपल्याला कंपेन्सेटरी पाणी मागत होते आणि आपल्या राज्याने ती भूमिका पहिलेपासून घेतली होती की आम्ही ते देणार नाही. आणि म्हणून आता याचं रिइंजिनिअरिंग आम्ही केलं आणि सबमर्जन्स चेंज केलाय. त्यामुळे आता त्यांच्या सबमर्जन्सची आवश्यकता न पडता आपण कशा पद्धतीनं हा करू शकू. त्यामुळे मला असं वाटतं की आता या संदर्भात प्राथमिक सर्वेक्षण झालंय आणि पुढच्या टप्प्यामध्ये आता आपण याचाही DPR तयार करणार आहोत. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प तर मी सांगितलाय. या ठिकाणी 63 TMC पाणी याला आता सगळ्या मान्यता झालेल्या आहेत. याचा DPR झाला, याला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यामुळे आता याचं टेंडर बोलवण्याचं म्हणजे फायनान्शियल क्लोजर आणि टेंडर हे काम आता या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. लेंडी प्रकल्प असेल, लोणी सावंगी, सिद्धेश्वर, निम्न दुधना या सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये मी सगळी माहिती दिलेली आहे. आणि म्हणून ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.